बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामधील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय। खडकवासलामधून मुठा नदीमध्ये 27,016 घनफूट एवढा विसर्ग करण्यात येतो आहे। मुळशी धरणातून मुठा नदीमध्ये 27,609 घनफूट विसर्ग करण्यात येतोय। तर पवना धरणामधून 5,000 घनफूट विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खडकवासला धरणामधून तसेच मुळशी धरणामधून पवना धरणामधून पाण्याचा विसर्ग हा मुळा नदीमध्ये करण्यात येतोय। त्यामुळे मुळा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, पावसाचा जोर ओसरत नाहीये आणि अशामध्ये आता अनेक धरणांमधून मुळा नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे आणि याचा नागरिकांना कुठेतरी फटका बसू शकतो। कशा पद्धतीने प्रशासनाकडून या नागरिकांना इशारा देण्यात आलेला आहे? अगदी बरोबर आहे, कारण का काल दुपारपासून सायंकाळपासून पुणे शहरासह घाट माथ्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून ती सगळी धरणं जी आहेत, मग ते वरदगाव असेल, टेमघर असेल, मुळशी असेल, खडकवासला असेल, हे सगळी धरणं जी आहेत ती फुल झालेली आहेत आणि त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीमध्ये केला जातोय। सध्याच्या घडीला 27,000 क्युसेक आहे, तर आता अगदी काही मिनिटांमध्ये जो आहे तो हा सगळा विसर्ग जवळपास 29,000 क्युसेकच्या दरम्यान जाणार आहे। आपण जर पाहिलं पात्र आहे आणि हे भिडे पूल आहे, जो भिडे पूल सर्वाधिक पुण्यासाठी महत्वाचा मानला जातो आणि हा पूल पाण्याखाली दरवर्षी जात असतो, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आले की पूल देखील दिसत नाहीये। हा भिडे पूलाच्या अलीकडची पाटी आहे आणि ही संपूर्ण पाटी जी आहे ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। 27,000 क्युसेकला ही सध्याची परिस्थिती आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये हा सगळा पाण्याचा प्रवाह जो आहे तो जवळपास 29,000 क्युसेक पर्यंत जाऊन पोहोचणार आहे। त्यामुळे अगदी या सगळ्या आजूबाजूला असणारी पुलाची वाडीचा परिसर असेल किंवा डेक्कनचा परिसर असेल, या सगळ्या आजूबाजूच्या घरांना जो आहे तो पुराचा धोका संभवतोय आणि त्यामुळे नागरिकांना जे आहे ते काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते सगळ्या प्रशासनाकडून आणि यंत्रणेकडून केलं गेलेलं आहे आणि सध्या प्रशासन देखील अलर्ट मोडवर असलेलं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी जे आहे ते सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते। अगदी डेक्कनजवळ असणाऱ्या सगळ्या ठिकाणी सीएमआरडीचे पथकं असेल किंवा अग्निशमन दलाची पथकं असतील, ही सगळी पूररेषाखाली जे भाग येतात त्या ठिकाणी जाऊन तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। जी जी जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।